नमस्कार, मी अनिल धुपदळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. ज्ञानदा वाचनालय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. कुलकर्णी, मुल्ला व वांद्रे प्रथम क्रमांकाचे मानकरी. जरळी तालुका गडिंग्लज येथील ज्ञानदा मोफत वाचनालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात पद्मज मंथन कुलकर्णी, 5वी ते 7वी गटात असद बाळासाहेब मुल्ला तर 1ली ते 4थी गटात हर्षद तुकाराम वांद्रे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील उमा महेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी होडगे यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघामार्फत आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार प्राप्त श्रीपाद स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी 8वी ते 9वी गटात शौर्य शिवाजी ढोंबरे जयसिंगपूर, द्वितीय क्रमांक प्रणिती प्रसाद देशपांडे VD शिंदे हायस्कूल, तृतीय क्रमांक संस्कृती सुनील हरगापुरे परिश्रम विद्यालय दुंडगे, चौथा क्रमांक क्षितिजा विजय पवार सिम्बोयसिस हरळी, 5वा क्रमांक तर अनुष्का गडकरी SD हायस्कूल मुतनाळ हिला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. 5वी ते 7वी गटात जान्हवी अमोल खवरे, द्वितीय क्रमांक आराध्या दीपक पाटील, तृतीय क्रमांक विजयमला मलगोंडा पाटील, चौथा क्रमांक आर्या अनिल कोरे, 5वा क्रमांक तर शौर्य शिवाजी आंबुलकर याला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. 1ली ते 4थी गटात दिव्यराज दयानंद कोरवी, द्वितीय क्रमांक तर वेदा विनय पवार हिला 3रा क्रमांक मिळाला. स्पर्धेत 92 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना वाचनालयाचे अध्यक्ष दत्ता देशपांडे, TM दुंडगे, विठ्ठल चौगले, अजित कुलकर्णी, BD पटेकरी, अप्पासाहेब जाधव, राजेंद्र शेलार आदींच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आलं. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धा घेण्यासाठी कैलासवासी सिद्धराम बेनाडे फाउंडेशनचे प्रमुख, लंडन स्थित अभियंता राजेंद्र बेनाडे, कारसिद्धेश्वर सहकारी पतसंस्था, उमा महेश सहकारी पतसंस्था व रावसाहेब मुरगी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. राजेंद्र शेलार यांनी आभार मानले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून नारायण सुतार, अश्विनी पाटील, सुरेंद्र बांदेकर, दीपाली बंदी, विशाल थोरात, TP पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल शिवाजी मांगले, लिपिक अक्षता होडगे, जरळी हायस्कूलचे महादेव धनगर, जयश्री धनगर, रावसाहेब कांबळे, नंदकुमार लोंढे, अशोक चित्तारे यांनीही परिश्रम घेतले. गजरा शॉर्ट फिल्म लवकरच रसिकांच्या सेवेत. कागल येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि संत विभूतीचे संपादक जनार्दन पाखरे यांनी गजरा ही कथा लिहिली आहे. या कथेचं नाट्य रूपांतर केलं आहे. एरवी दुर्लक्षित असणारा गजरा विकणारा विक्रेता त्याच्या जीवनात जरी वेदना दुःख असलं तरी इतरांना नेहमी आनंदित ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. तसा तो त्याचा व्यवसाय असला तरी त्यामध्ये भावनिक गुंतवणूक असते. हे लेखक जनार्दन पाखरे यांनी रेखाटलं आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये नवोदित कलाकार संदेश कांबळे, प्रियंका सुतार, प्रकाश पोद्दार, सौमित्र कागलकर, धोंडीराम चौगुले, स्वराज चौगुले, निर्माते जनार्दन पाखरे आहेत. तर सहकलाकार इंदुराव कुराडे, सातापा हेगडे, बाबासो कवठे, अश्विनी लोहार, ज्योती घाटगे आणि स्वामी समर्थांच्या भूमिकेत सुभाष जकाते आहेत. छायाचित्रण दिलीप मुळीक तर दिग्दर्शक पॉल सोनुले आणि सहदिग्दर्शक किरण मुळीक आहेत. गजरा ही शॉर्ट फिल्म एप्रिल अखेर सोशल मीडियावर प्रसारित होणार आहे. या शॉर्ट फिल्मचं चित्रीकरण कागल शहरात झालं आहे. लेखक निर्माते जनार्दन पाखरे यांनी नवोदित कलाकारांच्या गुणांना खूप मोठी संधी दिली आहे. त्यांनी यापूर्वी ऐतिहासिक तसेच कौटुंबिक नाटकाची CD रसिकांच्या मनावर विराजमान केली आहे. यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार. नाना नानी उद्यान यमुनानगर ज्येष्ठ नागरिक संघात मासिक सभा संपन्न झाली. 27 मार्च 2026 रोजी ही मासिक सभा संपन्न झाली. अध्यक्ष श्री गजानन ढमाले यांच्या प्रास्ताविकानंतर श्रीमती सुहासिनी येवलेकर यांनी सुवर्ण क्षण यावर कथाकथन केलं. सुनील शाळी ग्रामस्थांनी मधुमेह या विषयावर मार्गदर्शन केलं व त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रज्ञा पाटील, विनिता लोखंडे, सुहासिनी येवलेकर, आशा अभ्यंकर, सुशीला कवळे, छाया क्षीरसागर, क्षमा सुरतकर, अनुरूप अडी, सरोज खळदणकर, प्रतिभा निफाडकर, अर्चना बनवडीकर, उज्ज्वला कुलकर्णी, नीना गोरे, प्रतिभा कुलकर्णी यांचा जागतिक महिला दिनानिमित्त भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित सभासदांमधून लकी ड्रॉ विनर मानसी सिकारे विजयी ठरल्या. त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यात चंद्रकांत सुर्वे, प्रदीप मुजुमदार, दत्तात्रय गुंजाळ, बाळासाहेब चव्हाण, अशोक नहार, गजानन ढमाले यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. कार्यक्रमास बहुसंख्येनं ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. श्री हरिकाका गोसावी भागवत मठाचे सर्वच उपक्रम स्तुत्य. कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांचं प्रतिपादन. श्री हरिकाकांचा आध्यात्मिकतेचा वसा आणि वारसा विद्यमान पीठाधीश डॉक्टर आनंद महाराज गोसावी पुढे चालवत आहेत. श्री हरिकाका गोसावी भागवत मठाच्या वतीनं आध्यात्मिकतेबरोबरच शैक्षणिक आणि विविध सामाजिक उपक्रम सीमाभागातील जनतेला सहाय्यभूत ठरला आहे, असं प्रतिपादन डॉक्टर डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी.डी. पाटील यांनी व्यक्त केलं. हत्तरगी यमकरमड्डी येथील पुरातन हरिकाका गोसावी भागवत मठास डॉक्टर पी.डी. पाटील यांनी भेट दिली. यावेळी पीठाधीश डॉक्टर आनंद महाराज गोसावी यांनी आशीर्वाद दिले. डॉक्टर पाटील यांनी मठाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. सीमा भागात मठाचे वतीनं शैक्षणिक उपक्रम राबवून गोरगरीब डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याबद्दल डॉक्टर पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. पाटील, विश्वस्त राजाभाऊ कुलकर्णी, डॉक्टर सुनील देसाई, दिलीप मुतालिक, नंदकुमार माळी, उमेश कुलकर्णी, महेश दंडगे, प्रसाद नाना कुलकर्णी, उदय कुलकर्णी, गोपाळ चपने, ओमकार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, राजे समोजितसिंह घाटगे यांचं प्रतिपादन. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार करत दिल्या शुभेच्छा. शेतकरी, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिक यांच्यासह समाजातील विविध घटकांशी जिल्हा परिषदेचा थेट संबंध येत असतो. या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा, असं आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समोजितसिंह घाटगे यांनी केलं. येत्या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तानाजी पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले. यावेळी घाटगे यांच्या हस्ते उपाध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, केंद्रात व राज्यात महायुतीचं सरकार आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याची संधी आहे. याचा उपयोग करून घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी प्रसंगी मुख्यमंत्री तसेच शासन पातळीवर आपण स्वतःच्या सोबत ठामपणे राहू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.